हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ दे। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, आज आहे सोमवार आणि इथं आम्ही कुठे निघालोय तर तुम्ही बघाच आता। चला गाईज, निघालोय फायनली आम्ही पुन्हा एकदा। आज आहे सोमवार म्हटल्यानंतर आमची सुट्टी असते स्टॉलची, ह्यांची दोघांची। आता आरूला पण आज सुट्टी होती, उद्यापासून स्कूल आहे। जे 12वीचे एक्झाम चालू आहेत त्यामुळे तिला अधूनमधून सुट्ट्या असतात। उद्या आहे स्कूल। आता निघालो आहे आम्ही, आज सोमवार आहे, सोमवारी स्टॉलची सुट्टी आणि आता निघालेलो आहोत। स्टॉलचं मटेरियल थोडंफार आणायचं आहे, ते पण आणून होईल, त्यामुळे निघालो आहे। तर चला, स्टे कनेक्टेड। तर बघा, गार्डनमध्ये तर पोहोचलेलो आहोत। मुलांचं चाललं इकडे तिकडे पळायचं। इथे ना एक फाउंटेन आहे, तर तो संध्याकाळचा सुरू होतो, आत्ता बंद आहे कारण आत्ता बहुतेक 5-5:30 वाजलेत। 6-6:30 नंतर सुरू होता। तर बघू, आपण सुरू झाल्यानंतर नक्की मी तुम्हाला दाखवेन। तर ह्यांना जायचं आहे झोके वगैरे खेळायला, त्यामुळे हे काही इथे बसायचं नाव घेत नाही आहेत। तर चला, आपण पण जाऊया ह्यांच्यासोबत। तर बघा, जिथे प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी, जी काही खेळणी वगैरे आहेत त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे। आणि ॲक्च्युली संध्याकाळची वेळ असल्यावरती बरेचशी मुलं असतात खेळायला, बरेचसे लोक येतात मुलांना घेऊन। जे जवळ असतात ते नेहमी येतात, आमच्यासारखे लांबून येणारेच कधीतरी येतात। तर मग आता मुलांचं चाललं आहे की कुठेही काय रिकामं दिसतंय तिथे खेळायला जायचं। तर चला, आता मुलांसोबत आज आपणही लहान होऊन एन्जॉय करूया थोडंफार, थोडासा चेंज तर भारी वाटतं असं थोडंफार। लेस सुटली त्याची बुटाची। अरे वा, अजून घसरगुंडी खेळून झाली की लगेच आर मॅडम आल्या आणि घोड्यावर बसल्यात बघा। हे एकटा काय इकडे येऊन बसलाय? इकडे काय येऊन बसलाय एकटा? ट्रेन मध्ये आम्हाला जायचंय घरी। नको, तुम्ही चालवा।
आणि ह्याचं बघा असंच चालू होतं ना, एका ठिकाणी कुठे खेळत होता, कुठे झोका किंवा मग घसरगुंडी असं नाही, एका जागेवरती बसत होता, नुसता इकडून तिकडे पळत होता. आणि त्याला काय ह्या ट्रॅकचं वेड लागलं होतं माहीत नाही, नुसता त्या ट्रॅकच्या मधूनच पळायचा. अंशू चल दीदीकडं, चल दीदीला झोका द्यायला. अंशू दीदीकडे चल ना. शेवटी कसं तरी त्यांना एक करून आणलं मी शेवटी त्यांना तिकडे बसण्यासाठी. पण तिकडे घेऊन आले तर त्यांना दिसलं हे की खायचं किंवा खेळणी वगैरे, तेव्हा तर ते त्यांना पाहिजेच होतं. आणि हे गेले होते आणायला मंडईमध्ये सगळं सामान. त्यामुळे म्हटलं आता ह्यांना जास्त वेळ म्हणजे रडतील एकदा बिनसलं की बिनसलं. मग त्यांना जे हवं होतं ते थोडंसं घेऊन दिलं. ते कॉटन कँडी, त्यानंतर जी खेळणी होती, तर म्हटलं आता जाऊ देत, थोडंफार तरी घ्यावं. चला तिथं बसून, चला बसूया तिथं. कुठं बसायचं? हा ट्रेन देते काढून. कुठं बसूया आपण? ट्रेन चालवायची, ये इथं बसूया. नको, इथं माती आहे. इथंच ये इथंच, इथंच या. बघा आता खाऊ घेतलाय, काय काय खेळणी वगैरे घेतली, गिफ्ट. ट्रेन घेतली. घरात एवढी खेळणी आहेत तरी पण ह्याला पाहिजे काय ना काय. गाड्या आवडतात म्हणून ट्रेन घेतली. अरू हे सांग तुटलं. अरू हे कसं काय? ते बघा या फाउंटेनकडे बघितल्यानंतर खूप शांत वाटते आणि एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. एक आपण असं त्याचा आवाज आणि ते एकटक जर बघितला ना तर खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे अगदी अशी आपल्याला एक फाउंटेन कविता होती आम्हाला सुद्धा इंग्रजीला. तिकडे जाऊ नको. त्या कवितेची आठवण येते की जेव्हा इथे फाउंटेन बघतो त्यावेळेस. आणि त्याच्यात खूप सारं महत्त्व त्याचं सांगितलं होतं फाउंटेनचं. आपण कशा त्याच्यासोबत भावना एक म्हणजे आपल्या जोडलेल्या असतात. म्हणजे ती कविताच अगदी छान होती. तर कुणाकुणाला ही पोएम होती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठं फिरतोय एकटा? ट्रेन कुठे आहे? अरे तिथं साप असतात अंधारात रात्रीचं. कुठं दिसत पण नाही. मी आले तर कुठंच दिसत नाही. एवढ्या लवकर गेला कुठं? नाही तर कोपऱ्यात बसलाय. चला आता आम्ही निघालो. इथे गेलेले पाणीपुरीचं मटेरियल आणायला, ते घेऊन आले. आता काय प्लॅनिंग आहे माहीत नाही. म्हटलेत तर खरं, पण काय माहिती. आता निघालोय आणि जातोय पुढं. तर आता आलो आहे बघा आम्ही बाहेर, गार्डनच्या बाहेर आल्यानंतर तिथला हा व्ह्यू घेतला आहे बघा. संध्याकाळची खूप इथे गर्दी म्हणजे लगबग असते, कारण की सगळीच लोक रिलॅक्स होण्यासाठी संध्याकाळच्या वेळी येतात. थोडंफार छान वाटतं शांत बसण्यासाठी असं. आणि वातावरणच छान असतं लहान मुलांचाही. आणि एक मंद म्युझिक चालू असतं गार्डनमध्ये. आणि जसं म्हटलं की तो फाउंटेन. तर आता शेवटी आम्ही आलो आहे आणि इथे बसलो आहे, उभं राहिलो आहे, कारण हे गेलेले आहेत मुलांना पाणी आणण्यासाठी. शेवटी आले बघा पाणी घेऊन, कारण ह्यांना तहान लागली होती खूप. अजून एकदा बस का? चला यांचं पाणी पिऊन झालं की मग आता आम्ही निघालो. आता रोडच्या पलीकडे जायचं आहे आणि ह्यांचं प्लॅनिंग आहे की जेवण करायला जायचं. त्यांनी बघितले कुठे जायचं काय त्यांचं फिक्स झाले. आम्ही फक्त आता पाठीमागून जाणार आहे. आणि हे आहे ना इथे नवीन झालेलं आहे बघा, हे कलादालन म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे त्याच्यासाठी. तर ह्याचं जे आहे ना, आता तुम्हीच बघतायच व्हिडिओमध्ये, खूप छान असं त्याचं हे केलेलं आहे स्ट्रक्चर वगैरे. आणि पुढे समोर जर तुम्ही ती मूर्ती वगैरे बघितली, खूपच छान आहे. आणि अजून बरंचसं बांधकाम पाठीमागे बाकी आहे, तर सुरूच आहे आणि बऱ्याच दिवसांपासून हे सगळं सुरू आहे. तर हे बघा महाराजा हॉटेल. तर आता आपल्याला इकडे जायचं आहे आणि आता हे आहे कॅनलच्या पलीकडच्या साईडला. नशीब आहे. आम्हाला वाटलं तर इकडून रस्ता आहे का नाही उतरायला. त्या साईडला आम्ही ह्या साईडला आलो. तर म्हटलं नसला रस्ता तर अवघड आहे.
चला फायनली तिथून रस्ता भेटला कसा तरी आणि आता आलेलो आहोत आम्ही, निघालो आहे हॉटेलमध्ये. ते इमारतीतच आहोत आणि इथे बहुतेक काहीतरी वरच्या मजल्यावरती काहीतरी कार्यक्रम असावा असा माझा अंदाज आहे, कारण डेकोरेटिव्ह केलं होतं सगळं, फुलांच्या म्हणजे पाकळ्या वगैरे टाकल्या होत्या आणि मंद सुवास दरवळत होता. खूप छान फ्रेश फील होत होतं जातानाच. तर मग आता आम्ही पण निघालो आहे आणि आता मी पण फर्स्ट टाईम आले इथे. तर चला आपण बघूया की कसं आहे काय आहे ते. आणि इथे बारामतीमध्ये हॉटेलमध्ये म्हटलं तर पहिल्यांदा आलो आहे, कारण की आम्ही चौकात वगैरे, कारण ते आम्हाला जवळ पडतं, तिथे आम्ही जात असतो कुठे नाही कुठे. जसं की लास्ट टाईम राजवाड्यावर गेलो होतो. तर हे बघा आता आलो आहे, हा आहे एंट्रन्स हॉटेलचा. तर चला हाय गाईज, फायनली आम्ही आलेलो आहोत जेवण करण्यासाठी महाराजा हॉटेलमध्ये बारामतीमध्ये. छान व्यवस्था आहे. भारी वाटतंय, छान सोय वगैरे. बघा किती छान हॉटेल आहे आणि प्युअर व्हेज आहे. कोणाला यायचं असेल तर नक्की भेट द्या. चला आता आम्ही निघालो घरी. हाय, तर चला जेवण छान होतं, मस्तपैकी जेवण झालं, आवडलं आम्हाला. व्हेज थाळी भारी होती, गुजराती थाळी. ते काय दिसत नाही, लाईट्स पडतात तोंडावर, त्यामुळे नंतर बोलते, रस्त्याने काही बोलताच येणार. चला आरू, बाय बाय. तर रिक्षामध्ये बसलो आता आम्ही आणि आम्हाला रिक्षा भेटलेली आहे. तर चला आता आम्ही जातो घरी. मग घरी गेल्यानंतर आपण बोलूया. चला आलोय आम्ही घरी. छान चालणं वगैरे झालं, आम्हाला तशी चालण्याची सवय आहे, त्यामुळे काय नाही वाटत. मस्त झालं एकंदर, आजचा दिवस छान गेला. मुलांनी अजिबात दमवलं नाही, त्यामुळे नाहीतर ना बाहेर गेल्यानंतर अलीकडे आता मला वाटते 2 टाईम झाला आम्ही गेलो बाहेर आज, आणि ह्याच्या आधी पण, तेव्हा पण शांत होती तशी, अगदी जास्त असं काही त्रास नाही दिला. नाहीतर पहिलेही म्हणजे खूप असं त्यांचं नेहमीच असतं, बाहेर गेलं की कुणाचं नाही कुणाचं बी नसतं, अनिशचं तरी नाही तर आरूचं तरी. पण आज दोघंही म्हणजे व्यवस्थित होते, काही नाही वाटलं, त्यामुळे म्हणजे असं भारी वाटतं. आणि तर त्यांची किरकिर चालू झाली नक्की, मग असं वाटतं अरे उगं चालू, आपण ती घरात बसलो असतं ते बरं झालं असतं. पण काही नाही, आज एकदम छान एन्जॉय केलं त्यांनीसुद्धा, त्यामुळे आम्हाला पण थोडं रिलॅक्स वाटलं. मग आलो आता, स्टॉलचं मटेरियल पण आणलं, मुलांना थोडंसं वेगळं म्हणजे चेंज पण झाला, आम्हाला पण खूप चेंज झाला वेगळा काहीतरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान असं एन्जॉय पण झाला एकमेकांसोबत, आपल्या फॅमिलीसोबत थोडासा टाईम स्पेंड पण झाला. तर भारी वाटलं, मस्त आजचा दिवस गेला. जेवण पण खूप छान होतं, गुजराती थाळी होती, प्युअर व्हेज, कारण आज सोमवार आहे. सोमवारी आणि गुरुवारी आम्ही काही नॉनव्हेज खात नाही. गुरुवारी तर नाहीच नाही, कारण आता स्वामींचं करते मी, तेव्हापासून गुरुवार पाळतो. आणि सोमवारचं तर नाही, पहिल्यापासून बऱ्याच दिवसांपासून सोमवारचं तर खात नाही, कारण की आरूच्या वेळेसपासूनच होते. म्हणजे माझे पहिले तर श्रावण सोमवार असायचे, आता सुटलेत ते. आणि आता कसं होतं, उपवासच निभत नाहीत अलीकडे, त्यामुळे सुटलेत अक्षरशः. म्हणजे माझी चतुर्थीसुद्धा सुटली आहे, 8 महिन्याची चतुर्थी माझी असायची, तीसुद्धा सुटली मला धरायची आहे. पण आता अंगारकी कधी आहे त्याच्या ह्याच्यावरती आहे, कारण एकदा सुटली की अंगारकीशिवाय धरता येत नाही. तर असो, विषय वेगळीकडेच चालला आहे. तर आज सोमवार असल्यामुळे आम्ही सोमवारचं खात नाही नॉनव्हेज, त्यामुळे मग व्हेज घेतलं होतं, गुजराती थाळी. तर छान होतं. म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्ली, मी काही आधी कधी अशी वेगळी डिश कधी खाल्ली नव्हती. महाराष्ट्रीयनच थाळी वगैरे खायचे, आणि त्यामुळं आणि शक्यतो जास्तीत जास्त नॉनव्हेज बाहेर खाणं होतं, व्हेज कमीच होतं.
आणि भारी वाटलं. गुजराती थाळीमध्ये आता बऱ्याच जणांना माहीत असेल आणि मी वेगळं काही सांगायची गरज नाही, पण आता मी पाहिलं ते सांगते की 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या होत्या. तुम्हाला सांगते कढी पण होती, जसं की म्हणजे आता तुम्ही ताटाचा वगैरे पीठ बघितलाच असेल. आणि म्हणजे मी हे पहिल्यांदा बघितलं की 5-6 भाज्या, 5-6 प्रकारचे, म्हणजे ते चपाती रोटी तेच होतं. म्हणजे चपात्या त्यांच्या छोट्या छोट्या असतात, फुलके म्हणतात तसे. आणि त्यानंतर पुऱ्या, परत एक पराठा, मेथीचा पराठा होता छोटा बहुतेक एक, कारण ते मेथीसारखी टेस्ट लागत होती त्यामुळे. आणि अजून ज्वारीची छोटीशी भाकरी, एवढी एवढी अशी भाकरीसारखं होतं. आपल्याकडे उलट काय म्हणतात की छोटे छोटे खायचे नसतात, म्हणजे दामटे. आता आमच्याकडे ना, तिकडे काय म्हणतात गावाकडं, दामटे खायचे नसतात, लग्नात पाऊस पडतो असं म्हणजे एक म्हण आहे की दामटे खायचे नसतं. म्हणजे आपण आता म्हणजे पीठ मळले चपाती करण्यासाठी आणि चपात्या करून शेवटचा जेव्हा गोळा राहतो त्याची छोटीशी जी चपाती होते ती खायची नसते, किंवा भाकरीची छोटीशी एवढी एवढी होते ती खायची नसते. त्याने लग्नात पाऊस पडतो असं म्हणतात, दामटे खायचे नसतात. पण बघा आता काही काही लोक म्हणजे ते छोटे छोटेच खातात, त्यांचा रोजचा आहारच असतो. तर आम्ही पण आज तेच खाल्ले. ते छान वाटलं, खूप छान होतं जेवण, टेस्ट वगैरे पण एकदम ऑसम. आरूला काय आवडलं तिला मी विचारते बघा, तुम्हाला तीच सांगायला. आरू इकडे. आरूला पण खूप आवडलं जेवण. तिला मोस्टली बाहेरचं असं खायला आवडतं, बाहेर असं हॉटेलमध्ये वगैरे ती खूप एन्जॉय करून खाते. आता लास्ट टाईम जेव्हा आम्ही गेलेलो, म्हणजे ॲनिव्हर्सरी होती फ्रेंडची, त्यावेळेस त्यांनी ट्रीट दिलेली, त्यावेळेस पण गेलेलो ना, तेव्हा नॉनव्हेज खाल्लं होतं, ते पण तिला खूप आवडलेलं राजवाड्यावरती. पण आता नेक्स्ट टाईम एकदा जायचं आहे, कारण खूप छान, ॲक्च्युली खूप छान टेस्ट होती ती पण, छान होतं ते पण जेवण. काय आवडलं तुला जेवणामध्ये? ही आवडली कढी आणि खिचडी. तिला खिचडी खूप आवडली. आणि ॲक्च्युली मी ना तशी खिचडी हिला लहान असताना करायचे. पहिले ही तिखट खायची नाही, अजून पण इतकं खात नाही, थोडं थोडं खाते. सगळ्यात कढी आणि खिचडी छान होती. हां, तर मी हिला ना, म्हणजे जेव्हा बाळ असं मोठं होतं थोडंसं, आपण त्याला वरण भात वगैरे भरवतो, तर वरण भात कधीतरी करायचं, कारण आमच्याकडे कसं जास्त वरण चालत नाही. जसं त्यांनी काल पण तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की वरण असं आवडीने कोणी खात नाहीत का, असं कधीतरी ठीक आहे, पण असं रोज सर्रास वरण नसतं. आता अलीकडे मुलांमुळे असायचं, पण ही जेव्हा लहान होती तेव्हा ही पहिल्यांदाच होती. आणि मग तेव्हा कधी कधी करायचे वरण वगैरे, पण नेहमी नाही करायचे. तर मग नेहमी मुगाची डाळ तर अवेलेबल असायची घरात. मग मी हिला ना मूग डाळ आणि तांदूळ हे दोन्ही समप्रमाणात घेऊन ते भिजत घालायचे थोडंफार, एक 5-10 मिनटं, म्हणजे बाकीची तयारी करेपर्यंत, लसूण वगैरे सोलेपर्यंत. आणि लसणाची छान अशी थोडंसं तेल टाकून फोडणी द्यायची, त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकून ती डाळ आणि ते तांदूळ मस्त स्वच्छ धुवून त्यात टाकायचे, आणि थोडं पाणी जास्त घालून ती खिचडी मी हिला करायचे, मूग डाळ आणि तांदळाची. ती छान व्हायची, तेव्हा ही खायची. आणि आता बरेच दिवसात नाही केलेली, पण आपण कसं खिचडी आपली म्हटलं की थोडीशी घट्ट, म्हणजे आपण भातासारखी, म्हणजे आपण मसाले भात किंवा खिचडी भात करतो त्या टाईपची असते. पण ती आता आज जी होती ना, म्हणजे त्यांची अशीच असेल, थोडीशी अशी घट्टसर, म्हणजे खीर असते ना आपली लापशी वगैरे कशी असते, थोडीशी अशी दाटसर अशी होती. तर मग हिचं चाललेलं की मला खूप आवडली आहे, खूप छान आहे, असं तसं. तर आता घरात पण खाते, पण आता तिला ती खूप आवडली. आता म्हटलं बघू एक दिवस ना घरी करून देऊ, छान होती आहे ना. पोटभर जेवली का? आणि तुला असायला आत्ता बाहेर ते तिकडे खाली जात होता आणि असं करत होत, असं पुढे घेतो केस नाही तर तो कॉमेडीच झालाय. पुढे असा पुरींगत चालतोय आणि असं करतोय, केस पुढे घेते. आमच्या घरात एक कार्टूनच आहेत. आणि आता खूप त्याला आता ना जास्त बोलायला लागले, काही बोलतो नुसतं आणि इतका बडबड करतो, इतका कंटिन्यू त्याचं तोंड चालू. एका पॉइंटला असं होतं की अरे गब्बस तरी ऐकत नाही, पुढे बोल मी का गप्प बसू असा, म्हणजे कंटिन्यू बडबड चालू तुला काय करायचं असा करतो. तर चला फायनली आलोय आम्ही आता. मिस्टर आमचे आहेत बाहेर, त्यांचे फ्रेंड आले, नाहीतर ते पण आता आले असते व्हिडिओमध्ये. चला आता बाय बाय. अनिश साहेब आलेत. अनिश, जेवण कसं होतं हॉटेलमधलं? छान होतं का? आवडलं का तुला? तू काय खाल्लं? तू काय खाल्लं जेवण? हा पाणी देऊ. तर चला बाय बाय. आता ह्याला पाणी दे, हे दे ते दे, त्याचं चालू झालं. 9 वाजलेत आता, झोपेचे टायमिंग होत आले. आता ह्याला झोपवते आणि बाय. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉग्स. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. तर असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, भरपूर शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. अलीकडे तुम्ही जो प्रतिसाद देताय, सपोर्ट करताय, ते पण खूप छान वाटते, खूप भारी वाटते. असंच सपोर्ट करत राहा आणि थँक्यू. आणि म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट करा एवढंच म्हणेन. बाय बाय, भेटू लवकरच.